बेंगलुरु कर्नाटक के चीफ मिनिस्टर डिजिग्नेट डीके शिव कुमार ने मंगलवार को कहा कि नई कर्नाटक कैबिनेट के मंत्रियों की फाइनल लिस्ट बुधवार को कांग्रेस हाईकमान की तरफ से नई दिल्ली से भेजी जाएगी। मंत्री पदों को लेकर मीडिया में चल रही अटकलों पर कर्नाटक के सीएम डिजिग्नेट डीके शिव कुमार ने कहा, मीडिया में जो टाइमिंग रिपोर्ट की जा रही है वह ऑथेंटिक नहीं है। शिव कुमार ने कहा, बुधवार सुबह 10 बजे के बाद या लगभग दोपहर तक दिल्ली से नाम भेजे जाएंगे। हम सब मिलकर उन पर चर्चा करेंगे और अपनी राय देंगे। अंतिम फैसला दिल्ली में हाईकमान लेगा। लिस्ट मुझे भेजे जाने के बाद मैं उसे राजभवन को फॉरवर्ड करूंगा। उन्होंने बताया कि मंगलवार शाम कांग्रेस भवन में हुई भूमि पूजा को पहले चल रही गतिविधियों का हिस्सा माना गया था, लेकिन बाद में इसे अलग दिन आयोजित करने का फैसला लिया गया। इस कार्यक्रम के निमंत्रण पहले ही भेजे जा चुके थे। 2 घंटे के अंदर हमारे सभी ब्लॉक प्रेसिडेंट्स, ऑफिस बेयरर्स, जिला अध्यक्ष और गारंटी कमेटी के सदस्य जिन्हें निमंत्रण मिला है, भारत जोड़ो भवन में इकट्ठा होंगे, उन्होंने कहा। शिव कुमार ने आगे कहा कि कैबिनेट गठन की प्रक्रिया पूरी करने और मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने के बाद वह कैबिनेट को अंतिम रूप देंगे। इसके बाद वो कांग्रेस नेता राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे से विदाई मुलाकात करेंगे और फिर कांग्रेस कार्यालय जाएंगे। ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಏನು ಹೆಸರುಗಳು ಸ್ಪೆಕ್ಯುಲೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದೆಲ್ಲ ಅಧಿಕೃತ ಅಲ್ಲ. ನಾಳೆ 10 ಗಂಟೆ ಮೇಲೆ 10 ಗಂಟೆನೋ ಮಧ್ಯಾಹ್ನ ನನಗೆ ಹೆಸರನ್ನ ದೆಹಲಿಯವರು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯನ ತಿಳಿಸಿದೀವಿ. ಅಂತಿಮ ತೀರ್ಮಾನ ದೆಹಲಿಯವರು ಮಾಡಿ ನನಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಾನು ರಾಜಭವನ್ಗೆ ಪಟ್ಟಿಯನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೇನೆ. ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಾಳೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭವನದ ಒಂದು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಇತ್ತು, ಅದು ಇನ್ನೊಂದು ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ದಿನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದೆ. ಸೊ ಯಾರಿಗೆ ಆ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಕಳಿಸಿದೀನಿ ಅವರೆಲ್ಲ ಇನ್ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ 2 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಯಾರಿಗೆ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಹೋಗಿದೆ ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಮಿತಿಯವರು ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡ ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಭವನಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ನಾನು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮುಗಿಸಿ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಆದ್ಮೇಲೆ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮುಗಿಸಿಸ್ಬಿಟ್ಟು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರನ್ನ, ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಅವ್ರನ್ನ ಬೀಳ್ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟು ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಚೇರಿಗೆ ಬರ್ತೇನೆ.